नमस्कार, कुमुदवाडीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही चर्चा करणार आहोत 2 दिवसापूर्वी नांदगड येथे झालेल्या संगोळी रायण्णा वस्तू संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभापैकी। तुम्ही म्हणत असाल बातमी जुनी आहे, आता काय तुम्ही सांगताय? बातमी जुनीच आहे, पण तिथं घडलेल्या घडामोडीबद्दल आम्ही आज चर्चा करणार आहोत। संगोळी रायण्णा वस्तू संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभाला कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आले होते आणि सभेमध्ये त्यांनी सांगितले 2016 पासून संगोळी रायण्णा वस्तू संग्रहालय आणि संगोळी येथील त्यांच्या कृतीची डेव्हलपमेंटसाठी आम्ही 230 कोटी रुपये दिलेले आहेत आणि नंदगड हे प्रवासी स्थान करणारच आणि त्यासाठी म्हणजे अनेक प्रयत्न असतील। ही चांगली गोष्ट आहे, खानापूरसाठी चांगली गोष्ट आहे, कारण प्रवासी स्थान झाल्यास रहदारी वाढेल, खानापूरच्या इंडस्ट्रीज नाही तिथं लोकांचं उद्योग वाढतील आणि आमदानी सुद्धा वाढेल, याबद्दल दोही मत नाही। कार्यक्रमाला सुरुवात झाली। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच जे आमचे घराची भांडणं होती ती घरामध्येच ठेवायचे होते, पण सुरुवातलाच अंजलीताई आणि चंद्रराज हट्टीवळे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली। नशीब त्याचा माईक नव्हता, न सगळ्यापर्यंत ऐकवलं असतं काय झालंय म्हणून। त्यामुळं लोकांना ऐकून आल्यामुळं लोकांमध्ये चर्चा सुरू आहे, अंदाज तर्क वितर्क सुरू आहेत, काय झालं असेल, असं झालं असेल, तसं झालं असेल। यासाठी हे कार्यक्रमामध्ये हे होणं गरजेचं नव्हतं। दुसरी गोष्ट, विठ्ठल हलगेकर मराठीत भाषण करत असताना, सर्वांना नमस्कार। आज आपल्या खानापूर या क्षेत्रामध्ये पवित्र असं क्षेत्र म्हणजे नंदगड वीरभूमी आणि या ठिकाणी आपणाला माहित आहे की आपले लाडके मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी संगोळी रायण्णा यांचं म्युझियमचं उद्घाटन करून या ठिकाणी जिथं फाशी स्थळ आहे त्या ठिकाणी 23 कोटीच्या कामांचं उद्घाटन करून या ठिकाणी व्यासपीठावरती आलेला आहे। तुम्ही मराठीमध्ये बोलायला देत नाही मला माहीत आहे, आणि साहेबांना कन्नड कळत नाही, मराठी कळत नाही हेही माहीत आहे। आपणाला इथं सगळी मराठी जनता, कन्नड जनता, आम्ही सगळे गुण्या गोविंदानं राहतो। काही ठराविक राजकीय हितापोटी नेमलेल्या लोकांनी विरोध केला। खानापूरमध्ये अंजलीताई मराठी आहेत, विठ्ठल हलगेकर मराठी आहेत, अरविंद पाटील मराठी आहेत, आणि आजपर्यंत खानापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये कन्नड मराठी असा वादविवादच नाही आहे। गुन्ह्या गोविंदाला सगळे नांदतात, तिथं कोण विषाची बीज पेरायला आलं। एकीकडे म्हटलं म्हणा आरोप करतायत विठ्ठल हलगेकरांनी एक मोका घालून घेतला, खानापूरच्या विकासासाठी फंडसाठी तुम्हाला बोलायला एक मोका मिळाला होता, तो तुम्ही घालून घेतला। पण आमचं मत आहे तसं काही नाही, कारण सिद्धरामय्या म्हणजे की अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प नव्हे की एकदाच भारताला आले आणि निघून गेले। विठ्ठल हलगेकर सरांना बेंगळूर येथे ते भेटतातच। आणि दुसरी गोष्ट, विठ्ठल हलगेकर यांनी आपल्याला जमेल अशा कन्नड भाषेमध्ये सिद्धरामय्यांना समजेल असे सांगितलेलं आहे की आपल्याला डेव्हलपमेंटसाठी कुठे कुठे अडचणी काय काय लागणार आहे। ಮತಕ್ಷೇತ್ರ ಹೆಚ್ಚಿನ ಅನುದಾನವನ್ನು ನೀಡಿ ನಮ್ಮ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಕೈಕೊಡಬೇಕೆಂದು ಮನವಿ
ಸಲ್ಲಿಸಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾನೆ. ಸರ್ ಒಂದು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಅದ, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಭೇಟ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಅದ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಈಗ ಮ್ಯೂಸಿಯಂ ಸರ್ ನೀವು ಮಾಡಿದ್ರಿ, ಈಗ ಅಲ್ಲೇ ಹೊರಗಿಂದ ಮಂದಿ ಬರ್ತಾರೆ ಸರ್. ಅದ ಕಾರಣ ಆ रोड ಅದರಲ್ಲ खानापूर टू कित्तूर, आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही मला, त्या भागातील आमदारांनी आपल्या क्षेत्रामध्ये कोणकोणते विकास कामे करावी आणि किती फंड पाहिजे याची एक फाईल यादी मुख्यमंत्र्यांना सबूत केलेली असते. त्यामुळं लोकांमध्ये अपप्रचार पसरू नये असं जनसामान्यामध्ये बोललं जात आहे. दुसरी गोष्ट, विठ्ठल हलगेकर भाजपाचे आमदार असताना सुद्धा सिद्धरामय्यांना भेटायला गेले, कारण खानापूरचा विकास त्यांना करायचा होता. तिथं त्यांनी जाऊन सिद्धरामय्यांचं स्वागत केलं, सिद्धरामय्याशी स्तुती केली, चांगलं बोलले, खानापूरच्या विकासाबद्दल काय अडचणी हे डिटेल त्यांना सांगितलेलं आहे. त्यासाठी कुठल्याही गोष्टीचा अपप्रचार करू नये असं सर्वसामान्यामध्ये बोललं जात आहे. आणि इतकंच सांगायचं आहे की खानापूरमध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये विठ्ठल हलगेकरांचं काम चांगल्या रीतीनं होत आहे. सरकार नसलं तरी फंड इकडनं तिकडनं येत आहे, कामं होत आहेत. त्यासाठी आडकाठी न करता खानापूरचा विकास करून घ्यावा. धन्यवाद. कुमुदा टीव्ही, ब्युरो न्यूज. कुमुदा टीव्हीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.